मागच्या सोमवारी म्हणजे 17 मार्चला महाल आणि हंसापुरी येथे झालेल्या दंगल आणि जाळपोळीच्या घटनेचा मुख्य आरोपी फहीम खान याला पोलिसांनंतर आता प्रशासनाकडूनही मोठा फटका बसलाय। नागपुरातील यशोधरा नगरमधील संजय बाग कॉलनीतील त्याच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती समोर आली। त्यामुळे महापालिकेकडून त्याला नोटीस जारी करण्यात आली। या नोटिसीनंतर आज त्याच्या घरावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी बुलडोझरची कारवाई सुरू करण्यात आली। हिंसाचारानंतर नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 20 मार्चला फहीम खानच्या घराची पाहणी करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966च्या उल्लंघनाचा अहवाल सादर केला होता। या घरासाठी कोणताही अधिकृत बांधकाम परवाना मंजूर करण्यात आलेला नसल्यामुळे हे अनधिकृत बांधकाम असल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला होता। नागपूर पोलिसांनी फहीम खानच्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीशी संबंधित दंगलखोरांनी वापरलेली 2 दुकानांना टाळे लावले। त्यानंतर आता नागपूर महापालिकेने 2 जेसीबीच्या मदतीने फहीम खानच्या घरावर तोडकाम कारवाई सुरू केली आहे।